नमस्कार, मी अभिजित करंडे. आपण पाहताय एबीपी माझा आणि मूड देशाचा. आपण पाहतोय मोदी सरकारला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या सरकारची कामगिरी कशी आहे? लोकांना कुठले निर्णय भावलेत, कुठले निर्णय लोकांना आवडलेले नाही आहेत? सरकारबद्दल, सरकारच्या नेतृत्वाबद्दल, कर्तृत्वाबद्दल लोकांचं काय मत आहे ते आपण जाणून घेतलंय. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की मोदींच्या कारभाराबद्दल 32% लोकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. दुसरीकडे राज्य सरकारवरती सुद्धा लोक खुश आहेत अशी परिस्थिती आहे. मात्र याच काळामध्ये कोरोनाचं संकट आलंय, ते हाताळताना राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांबद्दल लोकांचं काय मत आहे? नेमका लशीचा मुद्दा जो आहे तो केंद्रानं नीट हाताळला का? महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या सरकारनं कोरोनाचा एकूण संकट कसं हाताळलं, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत माझा सहकारी सौरभकडून. सौरभ. बरोबर अभिजित, आपण जर बघितलं की मोदी सरकारचा दुसरा जो कार्यकाळ आहे त्यात मोदी सरकारला सगळ्यात आधी सामना करावा लागतोय तो म्हणजे कोरोना लाटेचा, आणि त्याचेच पडसाद या सर्वे मधल्या काही प्रश्नांमध्ये सुद्धा उमटताना दिसत आहेत. तर पहिला प्रश्न या संदर्भातला काय तो आपण बघतोय. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये जे निर्णय घेण्यात आले किंवा मोदी सरकारचा जो कार्यकाळ त्याबद्दलचा हा प्रश्न आहे की मोदी सरकारचं दुसऱ्या कार्यकाळातील सगळ्यात मोठं अपयश नेमकं कोणतं आहे? कोरोनाचा सामना करण्यात अपयश आल्याचं म्हणणं आहे. 44% शहरी लोक म्हणतात की हो, कोरोनाचा सामना करण्यात मोदी सरकारला अपयश आलेलं आहे. आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या 40% लोकांचं म्हणणं आहे की अपयशी ठरलं कोरोना हँडल करण्यात केंद्र सरकार. आणि शेतकरी कायद्यावरूनचा असंतोष हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं असं शहरी भागातल्या 20% लोकांचं म्हणणं आहे. आणि ग्रामीण भागातल्या 25% लोकांचं म्हणणं आहे. यात तिसरा सुद्धा मुद्दा आहे तो म्हणजे सीए विरोधात दिल्लीत जी दंगल उसळली होती त्याबद्दल नागरिकांचं म्हणणं आहे. शहरी भागातल्या 9% की या मुद्द्यावरून अपयश आलं आणि ग्रामीण भागात सुद्धा तोच कल बघायला मिळतो. आणि त्याचबरोबर त्यानंतर चीन सोबत जे सीमेवर संकट उद्भवलं होतं त्याबद्दल शहरी भागातल्या आणि ग्रामीण भागातल्या लोकांना काय वाटतंय ती आकडेवारी आपण बघतोय. 7% शहरी भागातले लोक म्हणताय की या मुद्दा हा केंद्र सरकारचं अपयश होता, आणि ग्रामीण भागातल्या 10% लोकांचं म्हणणं आहे. आणि इतर मुद्द्यांबद्दल 20 आणि 17% असं शहरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं वेगवेगळं मत आहे. विशेष म्हणजे देशातल्या जनतेचं जे मत आहे ते आपण बघतोय. आता गेल्या वर्षी देशभरात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा निर्णय योग्य होता का असा प्रश्न आम्ही देशातल्या जनतेला विचारला. त्याबद्दल देशातल्या जनतेला नेमकं काय वाटतं ते आता आपण स्क्रीनवर बघतोय. योग्य असल्याचं शहरी भागातल्या 76% लोकांचं म्हणणं आहे, आणि ग्रामीण भागातल्या 65% लोकांना देशात लावण्यात आलेला लॉकडाऊन हा योग्य वाटतो. तर अयोग्य असल्याचं शहरी भागातल्या 17% लोकांनी म्हटलंय, आणि ग्रामीण भागातल्या 25% लोकांना वाटतं की केंद्राने लॉकडाऊनचा लावलेला निर्णय हा अयोग्य होता. तर सांगता येणार नाही अशी आकडेवारी आहे शहरी आणि ग्रामीण भागातली 7 आणि 10%. त्यानंतर अजून एक प्रश्न आम्ही देशातल्या नागरिकांना विचारला, त्यांचं मत जाणून घेतलं. तो म्हणजे लॉकडाऊनच्या काळात सरकारने दिलेली मदत जनतेपर्यंत पोहोचली का, त्याबद्दल काय वाटतं? देशातल्या जनतेला शहरी भागातल्या लोकांचं म्हणणं आहे की नाही, जनतेपर्यंत नाही पोहोचली. 49% शहरातले लोक म्हणतात. तर 54% ग्रामीण भागातल्या नागरिकांचं म्हणणं आहे की मदत नाही पोहोचली. तर 41% लोकांचं म्हणणं आहे की हो, मदत पोहोचली. आणि 37% ग्रामीण भागातल्या लोकांचं म्हणणं आहे की मदत पोहोचली. आणि सांगता येत नाही 10 आणि 9% शहरी आणि ग्रामीण भागातल्या लोकांचं हे प्रमाण आहे ज्यांना हा प्रश्न आम्ही विचारला आणि ज्यांनी उत्तर दिलं. आणखी एक प्रश्न विचारला, कोरोना काळात मोदी सरकारने सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट सुरू करणं योग्य वाटतं का? सध्या या प्रोजेक्टची चर्चा आहे, त्यावरून एक वाद आहेत, आक्षेप घेतले जात आहेत. तर ह्या प्रोजेक्ट सुरू करणं योग्य वाटतं का असं विचारल्यावर शहरी भागातले 48% लोक म्हणतायत होय, ग्रामीण भागातले 39% लोक म्हणतायत होय. तर शहरी भागातले 29% लोकांचं म्हणणं आहे की नाही, आणि ग्रामीण भागातले 36% लोक म्हणतायत की सुरू करणं आम्हाला योग्य वाटत नाही आणि सांगता येत नाही. ही आकडेवारी आता आपण बघतोय. 23% शहरी भाग आणि 25% ग्रामीण भाग. तर हे प्रश्न आपण बघितले आहेत, त्याबद्दल देशातल्या जनतेला नेमकं काय वाटतं, त्याच प्रश्नांचं आणि जनतेचा त्या संदर्भात जी मतं आहेत त्याचं विश्लेषण करण्यासाठी आता आपण जाऊयात अभिजितकडे. अभिजित. नक्कीच सौरभ, हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. मागच्या पूर्वार्धामध्ये आपण जे प्रश्न बघितले होते त्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की मोदी सरकारनं जे निर्णय घेतले होते, विशेषतः 370 कलम रद्द करण्याचा असेल किंवा राम मंदिराचं असेल, त्याबद्दल लोक समाधानी दिसले. आणि विशेष म्हणजे या दुसऱ्या म्हणजे आता आपण जो उत्तरार्धात आहोत त्यामध्ये सुद्धा मोदी सरकारच्या कार्यकाळातलं सगळ्यात मोठं अपयश जरी लोक कोरोना म्हणत असले तरी सुद्धा इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे की याच काळामध्ये सरकारने दिलेली मदत पोहोचली का? तर 41% लोक म्हणतात की ती मदत पोहोचलेली आहे. लॉकडाऊन लावण्याचा निर्णय योग्य होता असंही लोकांचं म्हणणं आहे. आणि सेंट्रल विस्टाबद्दल जिथं विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणावर टीका करतायत तर त्या निर्णयाबद्दल सुद्धा लोक म्हणतात की सेंट्रल विस्टा प्रोजेक्टला काही प्रॉब्लेम
बदनाम असण्याची काही आवश्यकता नाहीये. म्हणजे हे सगळे मुद्दे जे आहेत ते मोदींच्या बाजूने जाताना दिसतात. आपल्या सोबत आता या चर्चेमध्ये असणार आहेत मंत्री आहेत राष्ट्रवादीचे नवाब मलिक साहेब आहेत आपल्यासोबत, त्यासोबतच शिवसेनेचे नेते आणि खासदार अरविंद सावंत आहेत, राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आहेत आणि यशवंत देशमुख असणार आहेत, सी वोटर्सचे प्रमुख जे आहेत ते असणार आहेत. पण मी सुरुवातीला जाईन नवाब मलिक यांच्याकडे. नवाब भाई, तुम्ही ह्या सगळ्या मुद्द्यांकडे कसं बघता? आता तुम्ही हे सगळे प्रश्न बघितलेत, राज्य सरकारवर सुद्धा लोकांनी म्हणजे अत्यंत समाधान व्यक्त केलेलं आहे. मात्र दुसरीकडे ज्या मुद्द्यांवरून तुम्ही केंद्रावरती टीका करताय ते मुद्दे या सर्व्हेमध्ये निकाली निघताना बघायला मिळत आहेत. नाही बघा, असं आहे, पहिले मी आदरपूर्वक हां कोणाच्या बाबतीत व्यक्तिगत माझी टीका नाही, पण ज्या पद्धतीने हा सर्वेक्षण करण्यात आला की आता तुम्ही पंतप्रधान कोणाला निवडणार आहे, आता निवडणूक आहे काय, म्हणजे या प्रकारच्या प्रश्नाची गरजच नाही. नाही आता जर तुम्हाला थेट 2 संधी वर्षाचा मिळाली तर असा तो प्रश्न होता. नाही 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 नाही, हे आता आजच्या घडीला मोदी साहेबांची लोकप्रियता इतका खाली गेलेली आहे, म्हणजे हे सगळं PR एक्सरसाइज आहे. सी वोटरला काय त्यांच्या इंटरेस्ट आहे मला माहीत नाही, पण या सरकारची ज्या पद्धतीने बदनामी झाली. पण नवाबभाई, तुम्ही सर्वेवरती प्रश्न उपस्थित करता आहात, त्याच लोकांनी या राज्य सरकारच्या कामगिरीवरती तर खूप आनंद व्यक्त केलाय. 51% लोक म्हणतात की राज्य सरकारची कामगिरी चांगली आहे, मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवरती लोक खुश आहेत. नाही 51 नाही, 70% आहे ते पण कमी लोक दाखवत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत संपूर्ण देशामध्ये चर्चा आहे की कोविड काळामध्ये ज्या पद्धतीने या सरकारने कामगिरी केली, लोकांचं समाधान आहे. आजच्या घडीला कोणी सांगणार की समाधान नाही आहे, ते कोणाला पचणार नाही. पण आजच्या घडीला जी परिस्थिती या देशामध्ये, आता जे तुम्ही प्रश्न निर्माण केले, सेंट्रल विस्ताराला लोकांच्या समर्थनाने असं चित्र रंगवत आहे. पण हे याच्यात आता तुम्ही पुढे प्रश्न आहे की नाही मला माहीत नाही, तुमच्या आयुष्यात किती बदल झाला हे प्रश्न का निर्माण करण्यात आले नाही? नाही आहेत ना नवाबभाई, ते प्रश्न निर्माण केलेले आहेत. काय वाटते? असतील 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 पुढे येईल. पण माझं स्पष्ट मत आहे की जे आत्ताच्या घडीला सर्वेक्षण झालं असेल, ग्रामीण भागामध्ये लोक सांगताय सेंट्रल विस्टाचे प्रोजेक्ट हे गरजेचं आहे, त्याच्यात काय मोदी साहेबांचं महल बांधणं हे गरजेचं आहे, लोकांना वाटत असेल तर चांगलंच आहे. मग आणखीन 2-4 असे आणखीन प्रोजेक्ट आणावे, आम्ही त्यांच्या बाबतीत काही बोलत नाही. पण आजच्या घडीला स्पष्ट मत आहे देशवासियांच्या की आपल्याला व्हॅक्सिनेशन याची प्राथमिकता आहे. 35,000 कोटीच्या बजेटरी तरतूद असताना केंद्र सरकारने त्यातले पैसे खर्च करतच नाही. आपल्याला राज्य सरकारला खरेदी करण्यासाठी ते बाध्य करताय. बजेटमध्ये तुम्ही मान्यता घेतल्यानंतर त्या पैशाचा वापर का करत नाही हे मोठा प्रश्न आहे. आजच्या घडीला ही जी परिस्थिती दिसते आहे किंवा हे जे सगळे प्रश्न निर्माण करण्यात आले, कोरोना संकट हाताळताना केंद्र सरकार अपयशी ठरलेलं आहे, याच्या बाबतीत कोणाच्या मनात दुमत नाही. आजच्या घडीला जे सांगताय की तुम्हाला मदत मिळाली की नाही, केंद्राची मदत 2 प्रकारची. एक त्यांनी पॅकेज जाहीर केला होता की तुम्ही कर्ज घ्या, कोणाला कुठे कर्ज मिळाला आजपर्यंत त्याची माहिती कोणाकडे नाही. एक विषय निश्चित आहे की 2 रुपये 3 रुपये जे अन्नधान्य देण्याचा निर्णय होता ते त्यांना या देशामध्ये ते निर्णय घेण्यात आला. पण या देशवासियांना सगळ्यांना तो सरसकट लागू होता का? नाही. जी गरीब जनता आहे त्या अंतर्गत यांना हे मदत मिळत होती, त्याच्यात त्या गरीब जनतेला मदत मिळाली ते समाधानी झाले पाहिजे होते. पण तांदूळ गहू मिळून नुसता लोकांचं जीवन चालत नाही, हे त्याच्यातून कुठेतरी ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे त्याच्यावर पण लोक समाधान व्यक्त करत नाही. माझं स्पष्ट मत आहे की या 2 वर्षामध्ये बेरोजगारी प्रचंड वाढली, या 2 वर्षामध्ये महागाई वाढत चाललेली, या 2 वर्षामध्ये कोविड असताना कोविड हाताळताना मोदी सरकार अपयशी ठरलेलं आहे, याच्या बाबतीत कोणाच्या मनात दुमत नाही. कोविड देशात पसरला त्याची मुख्य जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. नमस्ते ट्रम्पचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी जो आपल्याला इतर देशातून लोक येत होते त्यांच्यावर निर्बंध घालण्यासाठी उशीर करण्यात आला, त्यामुळे या देशामध्ये कोविड हे पसरलेलं आहे. त्याची पूर्णपणे जबाबदारी केंद्र सरकारची आहे. नक्कीच आमच्या बाबतीत लोक समाधानी आहे,
निश्चित रूपाने जी कामं होत आहेत त्या बाबतीत लोक समाधान व्यक्त करणारच आहे. ठीक आहे नवाबाई, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येईन, पण मला आता खासदार अरविंद सावंत आहेत त्यांच्याकडे जायचं आहे. सावंत साहेब, तुम्ही आता केंद्रामध्ये काम करता आहात. कोरोनाचा संकटाचा सामना जो आहे तो करण्यात सरकारला अयशस्वी झालंय सरकार, असं म्हणणं आहे शहरातल्या 44% लोकांचं आणि ग्रामीण भागातल्या 40% लोकांचं. मात्र त्याच वेळेला इतर जे निर्णय आहेत त्याच्याबद्दल मात्र लोक समाधान व्यक्त करताना दिसतात. असं एक वेगळं कॉन्ट्रडिक्शन या सर्वेमध्ये बघायला मिळतंय. तर लोकांपर्यंत आपण जी स्थिती आहे, जी पूर्णतः आत्ताची देशातली स्थिती आहे, ते पोहोचवण्यामध्ये विरोधी पक्ष असतील राज्यांमधले, त्यांना यश येताना दिसत नाही, असं म्हणायचं काय याचा अर्थ? नाही, मुळात असं आहे की आपल्या सर्वेक्षणात जी टक्केवारी आली तीच मुळात मला योग्य वाटत नाही. कारण करोनाच्या संदर्भात जर लोक 44% समाधानी केंद्राच्या बद्दल असतील असं शक्यच नाही. नाही, समाधानी नाही, अयशस्वी झाले असं म्हणतात. अयशस्वी झाले असं म्हणतात. तरी पण कमी येतात. अयशस्वी झालं म्हणणारी माणसं 44% असतील हे शक्यच नाही. ते शहरी भागात 44% आणि ग्रामीण भागात 40% कोण म्हणते यशस्वी? जरा बघू दे तरी मला आनंद वाटेल अशा कुठल्याही माणसासमोर यायला की बाबा रे, करोनाच्या संदर्भात केंद्रानं केलेलं काम हे निश्चितपणे, कारण 64 म्हटल्यानंतर उरलेले 66% कोण आहेत त्यांना विचारावं लागेल की बाबा तुम्ही समाधानी आहात का खरं. हा आकडा उलट असू शकतो, एवढं लक्षात ठेवा. कारण मुळात असं आहे की केंद्रानं सर्व अधिकार स्वतःकडे घेतले, मग ते सगळ्या बाबतीत, मग ते रेमडेसिवीर असूया, अगदी सुरुवातीला पीपी किट पासून सगळे अधिकार त्यांच्याकडे होते. पण त्यांनी कुठल्याही गोष्ट आम्हाला विचारल्याशिवाय करायची नाही किंवा आम्ही दिल्याशिवाय करायची नाही किंवा आम्ही धोरणात्मक निर्णय घेतल्याशिवाय त्याबद्दलची अंमलबजावणी करायची नाही. ही भूमिका केंद्र सरकारची होती आणि केंद्रानं राज्यांना अपंग करून ठेवलं होतं. जोपर्यंत मी काय करत नाही तोपर्यंत तुम्ही करायचं नाही. हे पहिलं अपयश आहे, धोरणात्मक अपयश आहे. आणि इथंच खरं तिथून पुढे झालं. त्याच्यानंतर त्यांनी केलेल्या महाप्रताप आहेत, ते महाप्रताप आहेत पश्चिम बंगालची निवडणूक, ते महाप्रताप आहेत कुंभमेळा, ते महाप्रताप आहेत ती निवडणूक 8 फेज मध्ये करणं. आणि त्याच्यानंतर जे काही घडते आत्ता बिहारमध्ये, युपी मध्ये, उभ्या देशातली भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कदाचित मी तर अशी मागणी करेन, कृपया जे म्हणून पदाधिकारी बंगालमध्ये गेले होते त्यांच्या आरोग्याची तपासणी करा, म्हणजे कळेल की त्यातले किती लोक आजही सुरक्षित आहेत ते, किंवा ते इथून करोना त्यांच्या राज्यात घेऊन गेले का याची तपासणी करा. नक्कीच, म्हणजे कळेल आपल्याला की आपण काय करून बसलो. नक्की. किंवा राजकारणा पलीकडे जाऊन देशाच्या हिताचा विचार जर देशाचे धुरीण किंवा देशाचा कप्तान करत नसेल, देशाचे पंतप्रधान करत नसतील तर लोक समाधान कसं व्यक्त करतील मला आपणच सांगावं. नक्कीच. आणि तिथंच खरं लोकांना प्रचंड आला. आणि त्याच्यानंतरचं जे वर्तन आहे सातत्यानं, खास करून महाराष्ट्राबद्दलचा दुजाभाव हा वेळोवेळी दिसत आला. आणि महाराष्ट्र एक पाऊल पुढे असायचं नेहमी. अगदी तुम्ही लॉकडाऊनचा विषय घेतलात, पण तो लॉकडाऊन महाराष्ट्रानं पहिला केला होता, मग देशानं केला. आणि देशानं करताना सुद्धा घोटाळाच केला होता. 4 तासात अख्ख्या देशाचा गोंधळ बांधवला होता. हे विसरतात तुम्ही, किंवा तुम्हाला सांगितलं असेल हे विसरतील असं बघा लोक. मी आठवण करून देतो. नाही, हे सगळ्या गोष्टी आम्ही सावंत साहेब सांगत असतो आणि तुम्ही बोलतायत या सगळ्या गोष्टी सुद्धा लोक ऐकतात, तुम्ही या चॅनलच्याच माध्यमातून ऐकतात. त्यामुळे लोकांना बाजूला ठेवण्याचा काही प्रश्नच नाही. 3 लाख लोकांवर एक सेकंद पूर्ण करतो. 3 लाख लोक मृत्यू झाला, त्यातले 1 लाख मृत्यू हे गेल्या महिन्याभरातले आहेत. हे अपयश कोणाचं आहे? हे अपयश कोणाचं आहे? हे अपयश केंद्र सरकारचं, हे मान्य केलं पाहिजे. नक्कीच. तुम्ही केंद्र सरकारवरती पूर्णपणे जबाबदारी कोरोनाची शिवसेनेने टाकलेली आहे. मात्र आपल्या सोबत आता या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार, पण आता आपल्या सोबत आहेत यशवंत देशमुख, आहेत सी वोटरचे. यशवंतजी, याच्यामध्ये बरेचसे मुद्दे जे आहेत ते खूप इंटरेस्टिंगली, सरकारच्या म्हणजे तुमचं जीवनमान सुधारलं का? तर लोक म्हणतात नाही सुधारलंय, आमचं जीवनमान खालावलेलं आहे. मात्र पुढच्या 1 वर्षामध्ये काही सुधारण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? तर तसंही वाटत नाही. मात्र ज्यावेळेला तुम्हाला निवडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असावा किंवा पंतप्रधानपदी तुम्हाला कोणाला बघायचंय असं जर विचारलं तर
तर मात्र नरेंद्र मोदींचं नाव घेत आहेत. कोरोनाच्या बाबतीत सुद्धा दुसऱ्या कार्यकाळामध्ये सगळ्यात मोठं अपयश कशात आलं तर कोरोनाचा सामना करण्यात आलं. मात्र त्याच्या उपप्रश्न जे आहेत ती लॉकडाऊनच्या काळातली मदत पोहोचली का, तर त्याच्याबद्दल लोक काही काळामध्ये शहरामधली काही लोक 41% लोक त्याच्याबद्दल समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. सेंट्रल विस्टाबद्दल 48% लोक म्हणतात की समाधान व्यक्त करताना दिसत आहेत की योग्य आहे प्रोजेक्ट सुरू करणं. तर ही जी उत्तरं आहेत ही थोडी कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्यांनी लोकांना थोडासा एक वेगळ्या पद्धतीचा मूड इथं बघायला मिळतो. हे कशामुळं? मी जवाब द्यायचा प्रयत्न करेन. माझी मराठी इतकी छान नाही जितकी छान नवाब मलिक भाईसांची आहे. बाकी मी उत्तर भारताचा मुलगा आहे, नाझी आहे, तर ट्रान्सलेशन मध्ये काही लॉस नाही आला, तर यामुळे मी हिंदीमध्ये पण जबाब द्यायचा प्रयत्न करेन. ओके. असं आहे की म्हणजे एक तर तात्कालिकता काय सर्वेची, तात्कालिकता अर्थ असा आहे की आम्ही दररोजही हा सर्वे करतो. फक्त एक दिवस मध्ये काही असा आज सर्वे केला आणि आज तुम्हाला आकडे दिले असं नाही. 365 दिवस आम्ही पूर्ण संबंध वर्षात आम्ही लोक सर्वे एव्हरी डे वी डू इट. त्याच्यामध्ये काही नाही. तर त्याला जास्त बघायची आणि परखायची आवश्यकता गरज नाही. आणि काय की जनता समोर जितके पण इश्यूज ठेवले आम्ही, जितके विवाद होते त्यांच्यावरती जनताचं मत घेतलं. जनताची ओपिनियन अगदी क्लिअर आहे. मला असं वाटतं की जिथे जिथे जनताला म्हणायचा होता की केंद्र सरकार विफल झाली तिथे तिथे अगदी सरळ त्यांनी म्हटलं. म्हणजे कुठेही त्यांनी असं नाही म्हटलं की याची जबाबदारी केंद्रची नाहीये, पंतप्रधान मोदीची नाहीये. आणि पंतप्रधान मोदीची रेटिंग हे आमचा सर्वेनी आला आहे की म्हणजे सरकार आणि केंद्र सरकार आणि पंतप्रधानची रेटिंग गेल्या 7 वर्षामध्ये सगळ्यात जास्त क्रॅशिंग डाऊन आलेली आहे. 60%, 65% ची रेटिंग होती 1 वर्ष आधी आणि सध्या 35-38% वरती येऊन झाली. आणि आय मीन दिस इज अ बिग ड्रॉप कशाही प्रमाणे तुम्ही बघितलं तरी विपक्षाचे जे ब्लँकेट क्रिटिसिझम आहे त्यालाही जनता घेत नाही. ते घ्यायचं मनात आहे नाही. का की सीएचा प्रश्न असो किंवा 370चा प्रश्न असो काश्मीरचा किंवा राम जन्मभूमी अयोध्याचा प्रश्न असो, या सगळ्या प्रश्नावरती अगदी क्लिअर स्टँड प्रो गव्हर्नमेंट जनतांनी घेतलं. पण जिथे जनताला क्रिटिसाइज करायचं तिथे व्यवस्थित क्रिटिसिझम आहे. म्हणजे अर्थव्यवस्थावरती क्रिटिसिझम आहे, पेट्रोल आणि डिझेलचे प्राइस राईज वरती क्रिटिसिझम आहे. आणि म्हणजे जे एमपी आणि एमएलए ते काम करत नाही त्याच्याबद्दल क्रिटिसिझम आहे. गव्हर्नमेंटचा नॉन परफॉर्मन्स वरती क्रिटिसिझम आहे. तर जितके क्रिटिकल पॉइंट आहेत त्याच्यामध्ये जनता अगदी क्लिअर आहे क्रिटिसाइज. आणि काय असतं की नवाब मलिक साहेबचं त्यांचं म्हणणं होतं का विचारलं असं, म्हणजे तुम्हाला 2-3 पॉइंट जे तुमच्या बाबतीत तुम्हाला छान वाटणार ते तुम्ही एक्सेप्ट करणार की हो हे सर्वे तुमचा दुरुस्त आहे. पण जिथे तुम्हाला सर्वेमध्ये ते जनताचा प्रश्न ठीक नाही वाटेल उत्तर, त्यांना तुम्ही म्हटलं की नाही हे जनताला का विचारलं. अरे तू विचारायचं आहे का नाही विचारायचं. आम्ही लोकांनी सरळ विचारलं पंतप्रधान मोदीच्या कामाबद्दल तुम्ही तुमचं अप्रिसिएशन आहे का, तुम्ही संतुष्ट आहात का. मेजॉरिटी म्हणून आहे ते संतुष्ट नाही. पण तुम्ही पंतप्रधानाला बदलून काय राहुल गांधीला पंतप्रधान करायचा असं तुमची मनावस्था आहे का. नाही, ते तयारही नाही. हा सरळ प्रश्न पुसला आम्ही लोकांनी विचारला त्या लोकांना संबंध. आणि 11 लँग्वेजेस 11 भाषामध्ये 543 लोकसभा सीट सगळे कव्हर केले. आणि 2 वर्षामध्ये जे सॅम्पल साईज वर लोक विचारतात ना किती 8-10,000 15,000 नाही, 2 वर्षामध्ये 3.5 लाख लोकांपैकी आम्ही लोकांनी गोष्ट केली ट्रॅकरमध्ये. आणि जेव्हा आम्ही लोकांनी हे विचारलं की सध्या कोरोनाच्या काळात तुम्हाला असं वाटतं का की राहुल गांधीला पंतप्रधान व्हायला होतं तर जास्त समाधान झालं असतं, 20% लोकांनी, फक्त 20% लोकांनी म्हटलं की हो. 60% सेड नाही, मोदी इज बेटर दॅन ऑन दिस पर्टिक्युलर पॉइंट. त्याचा अर्थ काय, क्रिटिसिझम खूप आहे गव्हर्नमेंट पैकी, खूप क्रिटिसिझम आहे गव्हर्नमेंटला करता. आणि पंतप्रधानला अगदी सरळ लोक म्हणतात की ते तुम्ही चुकले, तुम्हाला म्हणायचं की हो आमच्याशी चूक झाली, आम्ही चुकलो. That is where public wants them to appreciate the point. You have to say that we could not manage it properly. You cannot say की म्हणजे ऑक्सिजन नाही आहे, ऑक्सिजन भरपूर आहे असं म्हणतं बरोबर. जितके लोक ऑक्सिजनची रांगेत आहेत त्यांना कसं वाटेल. असं म्हणणं की नाही जास्त मृत्यू नाही झाले लोकांची, ज्यांच्या घरापासून कोणी मेला त्यांना कसं वाटेल. तर असंवेदनशीलता नको नसावी.
This is where the central government and their spokesperson are getting it wrong. नक्कीच लोकांना नक्कीच खूप त्रास आहे. त्या त्रासाची जबाबदेही केंद्र सरकारवरती लोक म्हणतात आहे आणि असावी. त्याच्यामध्ये विनयशील होऊन म्हणजे जे चुकीचं झालं त्याला म्हणायचं आपण की हो आमच्याशी आम्ही चुकलो. पण विपक्ष करता पण अगदी पब्लिक क्लिअर आहे की जिथे सेंट्रल गव्हर्नमेंट गडबड आहे, जिथे बीजेपी गडबड आहे, तुम्ही काही म्हणा आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण जिथे त्यांनी सही काम केलं त्याच्यामध्ये तुम्ही सीए वरती प्रश्नचिन्ह लावत आम्ही तुमच्या सांगत नाही. तुम्ही 370 वरती प्रश्न विचित्र करणार तर आम्ही तुमच्या बरोबर नाही. जितके प्रश्न असं पब्लिकची क्लॅरिटी काय असतं, जनादेश असंच नसतं. आता तुम्ही हे बघा की किती क्रिटिसिझम बीजेपीचे नेता भाजपचे नेता करतात तुमच्या महाराष्ट्राचे गव्हर्नमेंट बद्दल. पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता त्याच सर्व्हिस आहे ना क्लॅरिटी हो की जास्त अप्रुव्हल आहे ना मुख्यमंत्री करता, जास्त अप्रुव्हल आहे ना ती गव्हर्नमेंट करता. इथे तर क्रिटिसिझम नाही आहे. नक्कीच नक्कीच हे सगळं म्हणजे थोडक्यात यशवंतजींचं म्हणणं असं आहे की जिथं डिसायझिव्हली लोकांना सांगायचं तिथं डिसायझिव्हली सांगितलेलं आहे की लोकांनी सांगितलं की इथं अपयश आलेलं आहे केंद्र सरकारला, नरेंद्र मोदींना सुद्धा अपयश आलेलं आहे. मात्र ज्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे तिथं मात्र लोकांनी त्यांना अप्रिशिएट केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं होत असतानाच या सर्व्हेबद्दलची सगळी मतं म्हणजे तो कसा केला, त्याच्यामध्ये काय मुद्दे होते, याच्याबद्दल यशवंत देशमुखांनी सांगितले. अरविंद सावंतांना काहीतरी बोलायचं. अरविंद सावंतजी. तर मला फक्त एकच मुद्दा क्लिअर करायचा होता अभिजितजी. त्यांनी असं म्हणाले ते की तुम्ही ब्लँकेट क्रिटिसिझम केला. तर खरंच सांगतो त्यांना मराठी कितपत कळलं मला माहिती नाही. तुमचा प्रश्नाचा संदर्भ हा फक्त करोना संदर्भात होता आणि मग करोनाच्या संदर्भात आम्ही त्यांची टीका केली. ब्लँकेट क्रिटिसिझम त्यांनी सगळे विषय हाताळले. आता ते जे शेवटचे जे कोणी त्यांचे नाव नाही मला माहिती, त्या ग्रस्तांनी आता जे सांगितलं ते सगळे विषय हाताळले की 370 पासून सगळे विषय हाताळले. आय एम द प्राऊड मॅन टू बी अ पार्ट ऑफ इट अँड स्टील आय से आय एम अ प्राऊड मॅन टू बी अ पार्ट ऑफ इट. आय वॉज द मिनिस्टर दॅट टाइम आणि म्हणून मला त्याचा आनंद आजही मी त्याच्याबद्दल अभिमानानेच बोलेन. ब्लँकेट क्रिटिसिझम नाही, ब्लँकेट क्रिटिसिझम रिगार्डिंग द हँडलिंग ऑफ द करोना आणि ते आहे आणि ते तसंच राहणार. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं संबंध सरकार वागलंय आणि धोरणात्मक निर्णय घेतल्यामध्ये ते फेल झालेत हे आम्ही नाही ना सगळ्या जगाने म्हटलं. आणि मग राज्याचं कौतुक सांगताना ते तुम्हाला पटतं का? राज्याचं कौतुक तुम्ही काय सर्वोच्च न्यायालयाला केलं, राज्याचं कौतुक दस्तूर खुद्द पंतप्रधानांनी केलं. माननीय नक्कीच अरविंदजी तुम्ही जे मुद्दे मांडताय त्याचीच उत्तर देण्यासाठी यशवंत देशमुख जे आहेत ज्यांनी हा सर्व्हे केला, जे सी वोटर्सचे प्रमुख आहेत ते आपल्यासोबत आहे. यशवंतजी, ब्लँकेट क्रिटिसिझमच्या बद्दल बोलताना त्यांनी हे मुद्दे मांडले की हे कम्प्लीट फेल्युअर जे आहे कोरोनाचं ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे होतं त्यांनी आणि ते या सर्व्हेमध्ये दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ती पण मेजॉरिटीने म्हटलं ना की कोरोनावरती अगदी फेल्युअर झाली गव्हर्नमेंट. नंबर 1 इश्यू कोरोना लोक म्हणून राहिले, सगळ्यात जास्त त्रास कोरोनानी हे म्हणून राहिले. बीजेपी गव्हर्नमेंटचा सगळ्यात मोठा फेलियर कोरोना आहे हे लोक म्हणून राहिले. 7 वर्षामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलॅरिटीचा डाऊनफॉल कोरोनाच्यामुळे झाला हे लोक म्हणून राहिले. गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट पैकी असंतुष्ट लोकांचा नंबर पहिल्यांदा 7 वर्षात सगळ्यात जास्त झाला हे लोक म्हणून राहिले. ब्लँकेट बॅन आहे तर सगळं जितका काही वाकडा होऊन राहिलाय, जितका वाईट होऊन राहिलाय, सगळ्यांचा ब्लँकेट क्रिटिसिझम सेंट्रल गव्हर्नमेंट आणि पंतप्रधान मोदीवरती आहे सध्या. क्लिअर आहे. इथे कोणता असा आकडा, कोणता असा स्टॅटिस्टिक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लँकेट क्रिटिसिझम पब्लिक कडून दिसत नाही तुम्हाला त्याच्यामध्ये. अरविंदजी, आय थिंक ही इज नॉट अंडरस्टँडिंग मी. त्यांचा प्रॉब्लेम आहे, मराठी कळत नसेल कदाचित. मी त्यांना असं म्हणालोय, शुड आय स्पीक इन इंग्लिश और हिंदी? मराठी बोलतायत ते सावंत साहेब. असू शकते पण मराठी मला भरचीत कळते. तुम्ही सांगा. मी तुमचा करता नाही हे म्हटलं की तुम्ही ब्लँकेट नाही कळलं ना असं नाही म्हटलं. मी सध्या नॅशनल चॅनलवरून येऊन आलो आणि तिथे जे जनरल जिथे पोझिशनचे प्रवक्ता होते 2 दिवसापासून मी बघून राहिलो त्यांना ऐकून नाही राहिलो. मी तुमच्याबद्दल हे प्रयत्न, मी तुमचा माझा व्यक्तिगत कमेंट तुमच्या बाबतीत नव्हता. मी जनरल अपोजिशनची जे ब्लँकेट क्रिटिसिझम आहे मी त्याच्या बाबतीत म्हणतो. इट वॉज नॉट अ पर्सनल कमेंट ऑन व्हॉट यू सेड. माझं तेच म्हणणं आहे की
जनरल ब्लँकेट क्रिटिसिझमचा जे आहे ना, तुम्ही आता शेवटी ऍक्सेप्ट केलं बरोबर की हा ब्लँकेट क्रिटिसिझम फक्त करोनाच्या हँडलिंग बद्दलचा आहे. बाकी विषयाबद्दल असू शकतं ना पंतप्रधानांबद्दल अप्रिसिएशन, कोण नाही म्हणणार. पण हे ब्लँकेट क्रिटिसिझम जे आज शब्द आहे तो फक्त करोना पुरता आहे, कारण तुमचा अभिजितजी प्रश्न करोनाच्या संदर्भातला होता. बाकी विषय येतील. मग 370 आलं तर मी निश्चितपणे आजही सांगेन मला अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो त्या विषयाचा. परंतु दुर्दैवानं 370 नंतर ज्या काश्मीर भारताच्या मूळ प्रवाहात आलं पाहिजे होतं तसं ते मूळ प्रवाहात येताना दिसत नाही, किंवा हिंदूंचं तिथं पुनर्वसन झालं पाहिजे होतं ते होत नाहीये. हे तितकंच सत्य आहे, त्याचं दुःख आहे. आम्ही निर्णय घेतला, आनंद वाटला, पण त्या निर्णयात पुढे काय झालं तर तिथं आतंकवाद्यांची घटना कमी झाल्या का? नाही. जवान खूप मारले गेले. आजही एकूण संख्या जवानांच्या मृत्यूची काश्मीर मधली पाहिलीत तर जास्त आहे आपल्याला दिसेल. आणि म्हणून त्या काही गोष्टी ज्या चर्चेच्या विषयाच्या आहेत त्या निव्वळ टीका करण्यापुरत्या नाहीये. त्या मी निव्वळ टीका नाही करणार आणि मी विरोधी पक्षासारखा पण वागणार नाही. पण जे चांगलं त्याला चांगलं म्हणेन. ठीक आहे. उजाला असू द्या, उज्ज्वल असू द्या. आठवतं का 19 तुम्ही तर होता अभिजितची मला वाटतं त्यावेळेला 96 साली 95 साली जेव्हा आपल्या राज्यात युतीचंच सरकार होतं, पण मुख्यमंत्री उद्धव आमचे मनोहर जोशी सर होते त्यावेळेला. आणि तेव्हा टॉयलेटचा जो स्वच्छता अभियानाचा विषय आहे तो राज्य सरकारनं सुरू केली होती आपल्याकडे योजना, आठवतं ना? बरोबर. तेव्हा आपल्या महाराष्ट्रानं पहिला पुढाकार घेतला आणि स्वच्छता अभियान टॉयलेटची व्यवस्था, घरोघरी टॉयलेट असावं ही योजना नक्कीच त्यामुळेच त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कोरोनाचा मुद्दा हाताळण्यात ब्लँकेट क्रिटिसिझम लोकांकडून झालेलं आहे ते या सर्व्हेमध्ये संपूर्णतः दिसतंय आणि त्याचं रिफ्लेक्शन सुद्धा दिसतंय. मात्र दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला विरोधकांच्या बाजूला याचं मत झुकतंय का की बाबा सरकार इथं अपयशी ठरलंय तर मग आता विरोधकांकडे जाऊया, मात्र तसं तिथं दिसत नाहीये. ते का दिसत नाहीये? विरोधक विस्कटलेले आहेत का किंवा काँग्रेसमध्ये नेतृत्व दिसत नाहीये का? हे सगळे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. दुसरीकडे आपल्याला ब्रेक नंतर काही इंटरेस्टिंग प्रश्नांकडे जायचं आहे की मोदी सरकारच्या लशीची निर्यात करण्याचा निर्णय जो होता त्याच्याकडे जनता कसं बघते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यापैकी कोरोना संकट हाताळण्यात कोण सक्षम आहे हे पण बघायचं आहे आपल्याला. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.